नमस्कार मित्रांनो, तसेच सर्व लाडक्या बहिणींना देखील मित्रांनो, जे लाडकी बहीण योजना आहे आणि त्यामध्ये अनेकांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत ज्या सर्व बहिणींचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यांची पेमेंट देखील जमा झालेली आहे। परंतु अजूनही बऱ्याचशा लाडकी बहिणींची ज्या महिला आहेत त्यांची जे आहे अकाउंटमध्ये अजूनपर्यंत देखील जी आहे ती रक्कम जमा झालेली नाही। तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं महत्त्वाचं असं कारण समोर आलेलं आहे की तुमचं जे आधार सीडिंग आहे किंवा आधार मॅपिंग आहे ते झालेलं नाही आहे आणि त्यामुळेच फक्त एकाच कारणामुळे तुमचा अर्ज जर अप्रूव्ह झाला असेल आणि तुमचे जर पैसे आलेले नसेल तर फक्त एकमेव कारण आहे की ज्यामुळे जे आहे ते तुमचे पैसे जे आहे तुमच्या खात्यावरती जमा झालेले नाही आहे। तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे? तर अनेकांना सांगितलं आपण बँकेत जा आणि आधार सीडिंग करा, तर ते केवायसी करतात। तर केवायसी करणे आणि आधार मॅपिंग आधार सीडिंग करणे हे दोन वेगवेगळे भाग आहे। केवायसी म्हणजे याच्यासाठी असते की फक्त तुमच्या खात्यामध्ये तुम्ही त्याला आधार लिंक करता आणि त्याच्याशी जे आहे तुम्हाला बाहेर पैसे काढता यावे अंगठावरून तुमच्या आधार नंबरवरून, यासाठी तुमची केवायसी असते किंवा तुम्ही हयात आहे किंवा नाही तुमचं खातं चालू ठेवण्यासाठी। परंतु जे आधार मॅपिंग जे असते NPCIC जे करणं लागते तुम्हाला, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी एक संस्था आहे त्याशी तुमचं आधार लिंक हे करणे अतिशय महत्त्वाचं असते। ती याच्यासाठी की जे गव्हर्नमेंटच्या येणाऱ्या योजना असतात आणि जे गव्हर्नमेंटची योजना सर्व कोणत्याही योजना असू द्या त्याची जे तुम्हाला रक्कम मिळत असते किंवा लाभ मिळत असतो तो डीबीटी मार्फत मिळत असतो। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंट तुमच्या आधार नंबरवरती ते पैसे टाकते आणि ज्या खात्याची तुमची आधार सीडिंग झालेली असेल, आधार मॅपिंग NPCI झालेला असेल त्या खात्यामध्ये ते पैसे मग जमा होतात ते। तर हेच अनेक महिलांचे जे आहे तर आधार मॅपिंग झालेलं नाही आहे आणि NPCIC त्याच्यामुळं त्यांचे जे आहे तर ते पैसे जमा होत नाही आहे किंवा त्यांच्या खात्यामध्ये दाखवत नाही, किंवा अनेक महिला अशा आहे की त्यांनाच माहीत नाही की त्यांनी कधीतरी एखादा खाता काढला होता आणि त्या खात्याला त्या खात्याशी त्यांचं आधार जे आहे ते मॅपिंग झालेलं आहे। अनेक महिलांची पैसे त्या खात्यामध्ये, ते आधार सीडिंग कसं चेक करायचं आणि खातं कोणतं आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आता NPCI तुमचं झालेलं आहे किंवा नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमचं NPCI एनेबल दाखवते किंवा नाही, NPCI झालेलं आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं चला तर ते बघूया आपण। सर्वप्रथम गुगलवरती यायचं। गुगलवरती आल्यानंतर NPCI.gov.in हे वेबसाईट टाकायची आहे। वेबसाईट टाकल्यानंतर अशा प्रकारचं जे पहिलीच वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करायचं। अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल NPCIच्या पोर्टलचं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं। त्यावरती आल्यानंतर खाली यायचं। खाली आल्यानंतर इथे कन्झ्युमरचा ऑप्शन आपण इथे बघू शकता। कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकता खाली 4 ऑप्शन आलेले आहे। त्यामधला जो सर्वात खालचा आहे भारत आधार सीडिंग अनेबल बेस, यावरती क्लिक करायचं। शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल। या नवीन पेजवर आल्यानंतर आपण इथे बघू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हा जो वरचा ऑप्शन आहे जे आपल्याला दिसत आहे, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग 1 नंबरला, या ऑप्शनवरती क्लिक करायचं। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बघू शकता इथे खाली परत 4 ऑप्शन दाखवण्यात येईल। त्या 4 ऑप्शनपैकी जे आहे ते गेट आधार मॅप स्टेटस, जे 3 नंबरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं। चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत OTP येईल। आपला जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे, लक्षात घ्या जो नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP इथे टाकायचा, 6 अंकी OTP इथे टाकायचा आणि OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल आणि आपण इथे बघू शकता गेट आधार मॅप स्टेटस जे आहे ते आपल्या समोर आलेलं आहे। त्यामध्ये तुमच्या आधारचे शेवटचे 4 अंक दाखवण्यात येईल आणि आपला मॅपिंग स्टेटस इथे दाखवण्यात येईल। तर मॅपिंग स्टेटस काय आहे? एनेबल फॉर डीबीटी हेच तुमचं दाखवलं पाहिजे। एनेबल फॉर डीबीटी तुमचं जे आहे ते मॅपिंग स्टेटस दाखवलं पाहिजे। तुमचं जर स्टेटस दुसरं काही दाखवत असेल तर मग तुम्हाला बँकेमध्ये जाऊन परत आधार सीडिंग आणि NPCIC आधार लिंक करायचं आहे। लक्षात घ्या NPCIC आधार लिंक करणे आणि KYC करणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे। NPCIC तुम्हाला याच्यासाठी आधार लिंक करावं लागते की तुमचे जे येणाऱ्या योजना असतात शासनाच्या
त्याचे तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे. डायरेक्ट डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर या अंतर्गत तुम्हाला जे आहे ते डायरेक्ट ते पैसे तुमच्या आधार नंबरवरून तुमच्या खात्यावर आले पाहिजे. म्हणून जे आहे ती NPCI तुमच्या आधारला आधारशी लिंक करणे हे आवश्यक आहे. आधार मॅपिंग करणे हे आवश्यक आहे. अजूनही ज्या बहिणींचे पैसे जे लाडकी बहीण योजना आहे त्याचे आलेले नाही, तर त्याचं फक्त एकमेव कारण हेच आहे की तुम्ही KYC जरी केली असेल तरी तुम्हाला NPCI म्हणजे आधार सीडिंग करणे हे आवश्यक आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडियाचं जे पोर्टल आहे त्यांच्याशी तुम्हाला तुमचा आधार लिंक असणे हे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडतील. त्यासाठी लगेच बँकेत जायचं किंवा पोस्टाचं खातं खोलून घ्यायचं. डायरेक्टली तुमचं अकाउंट हे NPCIशी लिंक होऊन जाते. मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन आणि महत्त्वाची माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.